धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून विविध माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवणारे दीपक बोराडे यांनी धनगर समाज बांधवांनी आपल्या न्याय्य हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। परभणी इथं पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी 30 ऑगस्ट रोजी नांदेड इथं बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यासाठी दीपक बोराडे यांनी 26 ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यात दौरा केला। बामणी फाटा इथं युवा उद्योजक साईराज साखरे पिंपरखेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरखेडसह ग्रामीण आणि शहरी भागातील विविध ठिकाणी समाज बांधवांशी त्यांनी संवाद साधला। धनगर समाजाच्या हक्कांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणं गरजेचं आहे। त्यासाठी समाजाची एकजूट आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे। समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन संघटन मजबूत करावं आणि शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढ्याला बळ द्यावं असं आवाहन दीपक बोराडे यांनी केलंय। श्रावण मासानिमित्त हदगाव येथील महादेव मठ संस्थानात आयोजित तपो अनुष्ठान आणि शिवमहापुराण कथा सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली। सद्गुरू शिवचैतन्य महाराज शिवाचार्य महाराज यांच्या तपो अनुष्ठानाला 17 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती आणि 20 ऑगस्ट पासून प्रेममूर्ती जगदीशानंद महाराज शास्त्री आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला। 26 ऑगस्ट रोजी शिवमहापुराण कथेचा समारोप झाला आणि त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या तपो अनुष्ठान सोहळ्याची सांगता उत्साहात होते। या काळात इष्टलिंग महापूजा, सिद्धांत शिखामणी ग्रंथांचं पारायण, लक्ष बिल्वाचार्य पाठ, शिवपाठ यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। हर महादेव घर घर महादेव हदगाव संस्थान महादेव हदगाव महादेव मठ संस्थान हदगाव या नगरीमध्ये भव्य आणि दिव्य असं तपानुष्ठान चालू आहे। या अनुष्ठानाचा आज 10वा दिवस, उद्या 11वा दिवस। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय शिवचैतन्य बापू यांनी गेल्या 5 वर्षापासून हा सुंदर या हदगाव नगरीकरता दिलेला एक भव्य आणि दिव्य सोहळा हा खरोखर महाराष्ट्राकरता आदर्श सोहळा आहे। तरी हदगाववासियांना माझी प्रार्थना आहे की आपण या सर्व कार्यक्रमाला प्रतिवर्षी असंच उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच सर्व हदगाववासियांची मी प्रार्थना करतो। हर हर महादेव घर घर। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जवळबन सावळेश्वर आवसगाव रस्त्याची मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम झाल्यानंतर अल्पावधीतच दुरवस्था झाली। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत आणि काही ठिकाणी डांबरीकरण चक्क हाताने उखडलं जातंय असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता टिकला नसल्यानं ग्रामस्थांनी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। रस्त्याची तातडीने पाहणी करून चौकशी करावी, रस्ता सुरक्षित करण्यासाठी दुरुस्ती करावी, तसंच निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावं आणि जबाबदार अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली। रायगडच्या मुरुड शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। बँकेच्या स्विचबोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीमध्ये कोऱ्या पासबुकांसह जुन्या साहित्याचं नुकसान झालंय। बँकेतील महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित असल्याची माहिती मिळते। दरम्यान ईद ए मिलाद निमित्त बँकेला सुट्टी असल्यानं शाखा बंद होती आणि त्यामुळे ग्राहकांची गर्दी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट येत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली। मुरुड नगर परिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दक्षिण मुंबईतील आंदोलनावर निर्बंध घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत। आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चाला मनाई करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केलाय। मराठा समाज मुंबईत येणार असल्यामुळेच सरकारनं हे निर्बंध लावल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। आंदोलनासाठी परवानगी मागितली असून आम्ही कायद्याचा सन्मान करतो, मात्र परवानगी नाकारली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मुंबईत आंदोलन करणारच असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत आंदोलन होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय आणि त्यानंतर मुंबई आंदोलनाची तारीख निश्चित झाल्यावर मराठा समाजानं सज्ज राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। सरकारनं दादागिरी करू नये असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय। तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही, सत्य तर मराठ्यांकडून बसवायचं, गोरगरिबांचं वाटोळं पण करायचं आणि अडथळ्यात काय संबंध आहे? मुंबईतल्या बांधवांनी समजून घ्या, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का तर एखाद्या दिवस नक्की होईल। आम्हाला 10-15 दिवस सांभाळून घ्या, तुम्ही पण काय तिथं सुखी नाहीये। आम्हाला सुख नाही,
म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या लेकरा बाळात कल्याण व्हावं म्हणून मुंबईत येतोय. जर आमच्यामुळे तुम्हाला 10-15 दिवस त्रास झाला तर होऊ द्या, सहन करा. आम्ही पण तुमचेच आहेत, आम्ही का लोकांचे नाही आहेत. मुंबईत कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणचाच समाज सुखी नाही तिथं. ना तिथला मराठी माणूस मुंबईतला सुखी आहे, ना तिथला परप्रांतीय सुखी आहे, ना तिथं जैन मारडी सुखी आहे, ना तिथं दलित मुस्लिम सुखी आहे, ना तिथं मराठा सुखी आहे, ना तिथं ओबीसी सुखी आहे. कोण सुखी आहे तुम्ही तरी? मग कोणाला सुख नाही तिथं यांच्यामुळं. आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे जरा, ती जरा कमी करायला यायला लागलो. त्याच्यात तुमचं पण हित आहे, आम्ही तुमचं पण लेकरा बाळाचं कल्याणात होणार आहे. हा, एक गोष्ट तरी थोडा त्रास होईल तर आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही गरीबाचे पोर आहेत, आम्ही न्यायासाठी तिथे यायला लागलो. मुंबईत मात्र येणार, जर ठरलं ना मुंबईत येणार वर्षावरच येणार. मग तर इथं बसू नका, तिथं बसू नका, काय तुमच्या बापाच पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको. दादा तिथं लाऊड स्पीकर लावता येणार नाही आणि भडकाऊ भाषण बिलकुल करता येणार नाही. एकच दिवसासाठी. आणि त्याने नाही केलं, आता नोटीस काढून त्याने भाड खाऊ नाही तर काय, भाड खाऊच नोटीस आहे ना ती. तुम्हाला जमतं का तसे पाठायला? हे लोकांवर जुलूम नाही का अशा नोटिसा देणं, असा आदेश काढणं की मुंबईत येऊ नका, लाऊडस्पीकरच लावू नका आणि भाजी भाकरी करून खाऊ नका. मग काय खातू? दगड खातू किती झाले समुद्रात टाकलेली? वाळू खातोय समुद्रात, काय खातू? भाकरी तुकडे तर खावा लागते ना करून. तुम्ही तर देत नाहीत लोकाला. म्हणा हे करू नको ते करू नको. मराठी सगळं करीत असते आणि यावेळेस मराठी मागे येत बी नसते, येत नसते. मला पुरा निर्णायक आंदोलन करायचं आहे. जर मुंबई ठरली तर माघारी येत नसतो. आणि कसे आडवे येतात, तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, रक्ताचा चिखल केलेला आहे, फडणवीस डबल नादात पडायचं नाही बरं का. आता आम्ही सावध आहेत हे ध्यानात ठेवायचं. आणि तुमच्यावर सगळ्याचा राग आहे. मग दलित मुस्लिमापासून शेतकऱ्यापासून सगळे व्यावसायिक वर्ग, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग सगळे चिडलेले आहेत तुमच्यावर, हे ध्यानात ठेवा. मग तुम्ही दक्षिण मुंबई वगळता, आझाद मैदान वगळता इतर कुठेही तुम्हाला आंदोलन, निदर्शनं, धरणं काही तुम्ही करू नका म्हणल्यावर आम्ही मग कुठं करीत असतो? बुळखंडात करीत असतो मग आम्ही, मग तर कुठं करीत असतो? दादागिरी करायची नाही. आम्ही आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही. हा, कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार. तू काय करणार तर बघू त्या टायमाला. आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार. हा, सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो. होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा. आम्ही सज्ज होणार आहेत. मग तुम्ही लोकांना वेटीस करून धरता रे. कशामुळे लोकांना तळपिता विनाकारण? आमचंच आरक्षण आमचंच रद्द करता. कशाला तळतळाट घेता लोकांचा? आणि मुंबईत येऊ नका. लोकांनी कसा झक मारायला मतदान केलं होय तुम्हाला? तुम्ही आमचे इथं आपले आहेत म्हणून तुम्हाला तिथं बसवले. आम्हाला मुंबईत कधी अडचण आली तर तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या मदतीला येतात म्हणून तर तुम्ही दादागिरी करायला, गुंडगिरी करायला लागलात, तिथं दहशत पसरायला लागलात. एवढं सोपं समजता का? सत्ता काय आहे? सत्ता म्हणजे काय? 5 मिनिटं टिकून देणार नाहीत मराठी जर तारायला लागले तर. 5 मिनिटं सत्तेचं शहाणपण जे चलत नाही म्हणतात ना, तुम्हाला सांगतो मराठ्या पुढे शहाणपणच चलत नाही. तुम्ही तळपू नका बरं का. तुम्हाला सांगतो फडणवीस नाद लागू नका बरं का माया. तुम्ही खेळ खंडोबा करायचं काम करू नका पोलिसाच्या जीवावर. तुम्ही मुंबईत जाणार, तुमच्या सहकार्यांनी अर्ज केला म्हणून हे नियम लागू केलेत काय, असं तुम्हाला म्हणजे शंका आहे का तुमची? काय शंका घ्यायची गरज आहे? त्यांना माहिती हे मराठीचे पोट्टे माया संगत 80-90 लाख पोरं येणार त्यावेळी जर मुंबईत निघालं. 5 टप्प्यात आंदोलन करणार आहे जर मुंबईचं ठरलं. 5 ते 6 कोटी मराठा नंतरच्या टप्प्यात येणार, घुसणारच आहेत आम्ही. यावेळेस आम्ही 40-45 लाख गाडी घेऊन घुसणार आहेत. आणि आपण आकडा दिला ना तोच असतो पुन्हा. आणि 5 टप्प्यात तुम्हाला 6 करोड मराठा मुंबईत घुसलेला दिसत. लय रागलेत मराठी, भयानक भयानक नाराज आहेत. यांनी आमचं आरक्षण असून रद्द केले, आमचे प्रमाणपत्र रद्द केले, आमचे गॅजेट असून दिले. मराठ्याचे खरबडून जागे झालेत सगळे, काना कोपरा मराठ्यांचा. तुम्हाला जड जाईल. तुम्ही उगत तराला लागू नका आणि विरांकारण मराठ्यांवरती अन्याय करू नका. तुम्ही काही नियम काढणार आणि इकडे बसू नका आणि तिकडे बसू नका आणि यावं लावलं आणि त्यावं लावलं. इथं शहाणपणा चालवून देत नसतो आम्ही. तुम्ही गोडीत आमचे प्रश्न मार्गी काढा. आमचं जे हक्काचं आहे कायदेशीर आहे ते आम्हाला पुरं द्या. आम्हाला काय हाऊस नाही त्या मुंबईत यायची, पण तुम्ही नाही दिलं की एखाद्या वेळेस निर्णय 100% आता होणार आहे.